रोड लाईन्स तातेसाहेब एक्सप्रेस संघ कॅप्टन मुकुंद येवले तुमचे दोन चला ए कोण आहे ही बाहेर वा चला बारक्या पोरांना त्या ठिकाणी जरा हे करा हे बघा मी या ठिकाणी पांडुरंग रोड लाईन्स संघाला विनंती करतो जरा लवकर हा फलंदाज पाठवा चला आत पाठवा काय इथं न्यू बॅग हाऊस वॉरियर्सचा संघ बसला होता त्यांनी बॅक टू बॅक मॅच खेळल्यात 2-3 त्यांना मी विनंती केली आणि खेळायला लावलं नारायण जगताप जरा ही पिशवी देता का काय पाहिजे दिलीप जगताप बघा चालू करायचे का गणपती बाप्पा मंगलमूर्ती भैरवनाथाच्या नावानं सांग भल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ची फायनलची मॅच बघा 1 रन आत्ताची घ्या बघा ह्या गोष्टीला सुरुवात झाली सर्व युवक वर्ग आमच्या गावचा एकत्र आला आणि ठरवलं की बाबा आता आपण प्रत्येक आळीचं प्रतिनिधित्व न करता हे असं ऑक्शन आणि बघा ही विकेट मिळाली दिलीप जगतापला मयूर कांगडेच्या रूपानं पहिली विकेट पांडुरंग रोड लाईन संघाची मुकुंद येवले खेळायला येताना आणि सुरू झाला या प्रीमियर लीगचा प्रवास ऑक्शन झालं त्याच्या अगोदर कितीतरी बैठका झाल्या नियोजन झाली याच्यामध्ये प्रत्येक आळीची जी पोरं होती आयोजक कमिटीमध्ये प्रत्येकानं या ठिकाणी हिरिरीनं सहभाग घेऊन ही प्रीमियर लीग यशस्वीरित्या मला वाटतं आता पार पडली शेवटचीच मॅच चालू आहे बघा 2 धावा आल्या मुकुंदच्या बॅटमधून पांडुरंग रोड लाईन संघाला एकच आहे का ठीक आहे तो एकच धाव आणि हा प्रवास उत्तर चालत राहा हे पर्व पहिलंच आहे यानंतर पुढच्या वर्षी दुसरे पर्व आणि असं प्रत्येक वर्षी नवीन पर्व खेळलं जावं गावचा युवक वर्ग या ठिकाणी क्रिकेट खेळायला जावा मला वाटतं या वर्षी या ठिकाणी आपलं मैदान तयार नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी खेळायला लागते परंतु पुढच्या वर्षी जे काय आयोजक कमिटी निर्णय घेईल आणि मैदान ज्या ठिकाणी असेल कदाचित या ठिकाणीच असेल तर त्या ठिकाणी ते पर्व खेळवलं जाईल प्रत्येक वर्षी या ठिकाणी यात्रेच्या वेळेस ही प्रीमियर लीग खेळवली जाईल हा वाईड बॉल आहे 1 धाव अतिरिक्त 1 धाव मिळाली बघा पांडुरंग रोड लाईन संघाला मुकुंद येवले आणि हरिदास लोंढे धावा 1 षटक झालंय या ठिकाणी संघाची धावसंख्या आहे 5 धावा पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस संघाची धावसंख्या आहे ही गडबड आणि या ठिकाणी हरिदास लोंढे आउट बघा चांगला खेळाडू या ठिकाणी आउट झालाय अजय जगताप या ठिकाणी खेळायला आलेला आहे चांगला खेळाडू आउट झाला बघा पांडुरंग रोड लाईन संघाचं नुकसान या ठिकाणी सागर कळंबे दुसरं षटक आपल्या संघासाठी टाकताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल चांगला मारला परंतु संग्राम कळंबे यांनी अडवला बॉल आणि दिला सागर कळंबे यांच्या हातात बघा या ठिकाणी सर्व मान्यवरांनी ज्यांनी बक्षिसं दिली त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन विकेट या ठिकाणी दुसरी विकेट पांडुरंग रोड लाईन संघाची अजय जगताप यांच्या रूपानं आताच्या धावा किती आहेत नाही आताची अजिबात धाव नाहीये
प्रथमेश जगतापच्या रूपानं दुसरा नवीन फलंदाज या ठिकाणी खेळायला. न्यू बॅग हाऊस वॉरियर्सचा संघ जोशात चांगल्या प्रकारे खेळतोय. सागर कळंबे दुसरं षटक टाकतोय आपल्या संघासाठी. आणि बॉल हातात मारला. दोन धावा आत्ताच्या नारायण जगताप यांच्या हातातून सुटला आणि 2 धावा मिळाल्या पांडुरंग रोड लाईन संघाला. या ठिकाणी 2 षटक पूर्ण 8 धावा झालेल्या आहेत पांडुरंग रोड लाईन संघाच्या. आठ धावा झाले सांगितलं की 8 धावा. संग्राम कळंबे या ठिकाणी तिसरं षटक. बघा बॅक टू बॅक भाऊ या ठिकाणी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. न्यू बॅग हाऊस वॉरियर्सचं प्रतिनिधित्व करताना सागर कळंबे, संग्राम कळंबे भाऊ. 1 धाव मिळाली बघा. डिक्लेअर 1 धाव मुकुंदच्या बॅटमधून. चांगलं क्षेत्ररक्षण बसून अडवला सागर कळंबे. 1च धाव मिळाली. विकेट आणि ही विकेट पांडुरंग रोड लाईन संघ प्रथमेश जगताप आउट होताना. बघा ही एक्सप्रेस आहे, कधी काय होईल सांगता येत नाही, पण आता सध्या तरी एक्सप्रेसला थोडा ब्रेक लावलाय. न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच प्रकारे चांगलं गोलंदाजी. या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. नवीन फलंदाज अविनाश जगताप. बघा या ठिकाणी जे मान्यवर आहेत ज्यांनी बक्षीसाठी सौजन्य केलेले त्यांनी या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी हजर राहायचंय. सर्वांना विनंती आहे, आता ही शेवटचीच मॅच चालू आहे, पहिली इनिंग चालू आहे. एक अर्ध्या तासात याचा निर्णय लागेल. आणि विकेट, पुढची विकेट संग्राम कळंबे यांनी घेतली. पुढची विकेट गणेश मोरे या ठिकाणी खेळायला. अनुभव, अग्रेसिव्ह आणि पांडुरंग रोड लाईन्सचा संघ. अरे सगळ्यांनी विचारू नका, एका एकानं विचारा. या ठिकाणी 5 विकेट पडल्यात आणि संघाची धावसंख्या आहे 12 रन. तिसरं षटक चालू आहे. बघा याला म्हणतात संयम. व्यवस्थित खेळून काढला बॉल. 1 धाव मिळाली. जरा बाहेरच्यांनी आकाश वसंत जगताप थोडासा आवाज बोलू नका. नाही तिथं सांगा तुम्ही. नारायण जगताप चौथं षटक या ठिकाणी आपल्या संघासाठी. न्यू बॅग हाऊस वॉरियर्स धाव संख्या झाली 3 षटक पूर्ण 13 रन. हातात 1च धाव मिळाली. जोरात मारलेला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अक्षय अनंत सावंत आयकॉन न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाचे. कशी का वायना काढली आणि स्ट्राईक दिली. गणेश मोरे अनुभवी. चौकार. बघा मुकुंद येवले यांच्या बॅटमधून पहिला चौकार आला आपल्या संघासाठी. 4 धावांनी धाव संख्या वाढली पांडुरंग रोड लाईन संघाची. काय झाले गणेश मोरे बोलू नका. कसला रिव्ह्यू? लाईन नोचा का? अंपायरला सांगा.
बघा या ठिकाणी खिलाडी वृत्ती दाखवून गणेश मोरे यांनी सॉरी सुद्धा म्हणलेलं आहे. बघा या ठिकाणी लाईनचा नोय का बघा, नोय हा बॉल नोय. बघा अभिनंदन गणेश मोरे, चांगला डिसिजन घेतला तुम्ही, रिव्ह्यू सुद्धा वाचवला आणि या ठिकाणी नो बॉल. नारायण जगताप यांचा पाय पुढे पडला आणि एक अतिरिक्त धाव मिळाली. बघा या ठिकाणी आत्ताच्या 2 धावा. बघा गडबड करू नका, बाहेरनं चेअरअप करा, प्रोत्साहन द्या आपल्या खेळाडूंना, आवडत्या खेळाडूंना. बघा एक धाव चोरली, चांगली चोरली. चांगला धावसंख्येत बदल झाला. सुरुवात कठीण झाली होती पांडुरंग रोड लाईन संघाची, परंतु आणि आता हे बघा पंच सांगतील, रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. येस बघतात. स्कोर सांगू का? थांबा हे एकदा निर्णय होऊ द्या मग सांगतो. बघा हे नियम पाळा, ज्या प्रकारे आयकॉन अक्षय सावंत सांगतायत तुम्हाला त्या प्रकारे. अर्धे आता 2-2 3-3 येतात, आता काय करणार, कोणाला सांगणार, शेवटची मॅच आहे. तुमची बी 2 आहेत. हे बघा आयोजकांव्यतिरिक्त एकच दोन्ही संघाचे प्लेयर तिथं उभा राहा. वेदांत, हे गणेश तुम्ही या साईडला वा, बाजूला वा, या इकडे बाजूला. आउट आहे या ठिकाणी. विकेट रनआउट झालेले आहेत गणेश मोरे आणि पुढचा फलंदाज या ठिकाणी अभिषेक वरखडे. आताच्या रन किती आहेत? 2. एकच. ओके एकच रन आहे आता. विकेट नसती तर 2 रन होत्या. हा या ठिकाणी 4 षटकांनंतर धावसंख्या आहे 23 धावा. शेवटचं षटक. हे बघा पंचांना सुद्धा कॅप्टन व्हाईस कॅप्टन काय ते सांगा. काय होतं, एवढी सगळी प्रीमियर लीग सगळ्या मॅचेस पूर्ण चांगल्या पडलेले आहेत, पार पडलेले आहेत. संग्राम कळंबे पुन्हा एकदा शेवटचं षटक या ठिकाणी आपल्या संघासाठी घेऊन आलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 23 धावा पांडुरंग रोड लाईन संघाची. बघू 5च विकेट पडल्या. शेवटची विकेट आहे या ठिकाणी. एकच धाव जोरात मारलेला. किती धावा आत्ताच्या? बघा एकदा चेक करा. आत्ताच्या किती धावा आहेत? 2 धावा. बघा बॉल या ठिकाणी
रिव्ह्यू या ठिकाणी बॅटिंग फलंदाजीचे रिव्ह्यू संपलेले आहेत. तीन चेंडू या ठिकाणी झाले. शेवटचं षटक 3च बाकी आहेत. विकेट या ठिकाणी ऑल आउट या ठिकाणी 28 धावा झालेल्या आहेत पांडुरंग रोड लाईन संघाच्या आणि 29 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघाला. 29 धावा. हे बघा या ठिकाणी आयोजकांकडून सूचना आलेली आहे. या मॅचचा निर्णय काही असेल या ठिकाणी लगेच साऊंड वगैरे मोठ्या आवाजात लावता येणार नाही. तुमचा आनंद हर्ष कोणी थांबवणार नाही, परंतु बक्षीस वितरण आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायचं. यात्रा कमिटीकडून सुद्धा या ठिकाणी सूचना आलेली आहे, कारण हे बक्षीस वितरण केल्यानंतरच या ठिकाणी मंडप घालायला पुढचं जे नियोजन आहे ते यात्रा कमिटीने केलेलं आहे. तर त्यांना या ठिकाणी आपल्याला हे मैदान मोकळं करून द्यायचं आहे याची दोन्ही संघांना कल्पना देतोय आणि त्यांनी त्याचं पालन करायचंय दोन्ही संघ. काय आलं काय आलं हा नको अरे लय काय होईल माहिती का मग ऐकत नाही. बोरला एक लावलं ना तुम्ही चालू होईल कालवा नको ते बक्षीस वितरण करू दे मग लावू दे. ते काय मांडवलं की काय घालायला चालू करत नाही तर मग मोकळच की आपल्याला असं म्हणजे लाव. मी म्हणत नाही लावायला नको मग ते बक्षीस वितरण मग ती काय होईल ती लावणार चालू होणार वेळ जाणार असं. हॅलो पुन्हा एकदा फलंदाज अक्षय सावंत आणि महेश गायकवाड या ठिकाणी न्यू बॅग हाऊस वॉरियर्स तर्फे सुरुवात करण्यासाठी मैदानात हजर आणि पांडुरंग रोड लाईन संघ तात्यासाहेब एक्सप्रेस. अभिषेक वरकडे या ठिकाणी आयकॉन प्लेयर पहिली ओव्हर घेऊन आलेले आहेत. पहिलं षटक या ठिकाणी पांडुरंग रोड लाईन संघासाठी. पहिला चेंडू बघा चांगली फिल्डिंग आहे या ठिकाणी. अजय जगताप यांनी बॉल हातात ठेवला. फायनलची मॅच अटीतटीचा सामना आहे बघा. दोन्ही संघांवरती तणाव आहे. जिंकण्यासाठी 29 धावा करायच्यात बघा न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला. पंच सज्ज मैदान सज्ज सगळे सज्ज आहेत बघा. या ठिकाणी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पांडुरंग रोड लाईनचा संघ करतोय. एकच धाव मिळाली बघा. चांगलं षटक या ठिकाणी टाकतोय अभिषेक वरकडे. अक्षय सावंत सुरुवातीला आलेला. पहिलं षटक आणि या ठिकाणी न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाचा धाव संख्या आहे 3 धावा. चांगलं षटक टाकलं बघा या ठिकाणी न्यू बॅग हाऊस वॉरियर संघानं. बघा जास्त वेळ घेऊ नका चर्चेला. कॅप्टन मुकुंद येवले आणि दुसरं षटक या ठिकाणी मयूर कांगडे घेऊन आला आपल्या संघासाठी. पहिला चेंडू वाईड.
प्रयत्न चांगला होता परंतु हात लागलाय का बॉल लागलाय अंपायरनं सांगितलं. बघा त्यांना चेक करायचंय एकदा अंपायरनं. तुमचा रिव्ह्यू आहे का अंपायरचा रिव्ह्यू आहे? बघा अंपायरचा निर्णय नाही, रनआउट नाहीये. तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे का? लगेच सांगा. नाही घ्यायचा, चला. बघा निर्णय मान्य केला. एकदा जोरदार टाळ्या पांडुरंग रोडलाईन संघासाठी. पंचांचा निर्णय अंतिम ठेवला आणि मान्य सुद्धा केला. चौकार या ठिकाणी चौकार गेला. पहिला चौकार आला या ठिकाणी. धाव संख्येत 4 न बदल झाला महेश गायकवाड यांच्या बॅट मधून. डेड बॉल या ठिकाणी बॉल टाका की आतमध्ये सागर बसवंत. झाल्या 9 धावा झाल्या या ठिकाणी. बघा आत्ताचा याच्या अगोदरचा डेड बॉल होता. एक डिक्लेअर मिळाली बघा. 10 धावा झाल्या. दुसरं षटक या ठिकाणी मयूर कांगडे आपल्या संघासाठी टाकतोय. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं बघा अभिषेक वरकडे यांनी. विकेट आणि ही विकेट डायरेक्ट दिलेली बघा अक्षय सावंत. एक धाव घेताना महेश गायकवाड आणि बॉल मारलेला आणि धाव घेतली. पंचांनी आउट दिला. बघा अक्षय सावंत यांनी रिव्ह्यू घेतलाय. बघा चेक करा एकदा. बघा निर्णय मान्य करा. अक्षय सावंत दिलाय का? बघा न्यू बॅग हाऊस वॉरियर संघासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी सुद्धा निर्णय मान्य केला आणि स्कोर या ठिकाणी 10 रन. सागर कळंबे नवीन खेळाडू नवीन फलंदाज अक्षय सावंत नंतर खेळायला आलाय. वाईड बॉल. एक धाव मिळाली सागर कळंबेच्या बॅट मधून. दोन धावा. दोन षटक पूर्ण या ठिकाणी धाव संख्या झाली आहे 14 रन. एकोणतीस धावा करायच्यात बघा न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला जिंकण्यासाठी. मुकुंद येवले पुढचं षटक घेऊन आला आपल्या संघासाठी. कॅप्टन पांडुरंग रोडलाईन्स संघ. तात्यासाहेब एक्सप्रेस. बघा ही एक्सप्रेस काय करते. बघा एक धाव मिळाली डिक्लेअर मध्ये. दोघांच्या क्षेत्ररक्षणाच्या नादात बॉल गेला डिक्लेअर मध्ये. विकेट आणि ही विकेट महेश गायकवाड आउट. दुसरी विकेट या ठिकाणी महेश गायकवाडच्या रूपाने मिळाली. न्यू बॅग हाऊस वॉरियर्सचे आता नवीन फलंदाज या ठिकाणी नारायण जगताप खेळायला आलेले आहेत वरती. बघा सुरुवातीपासून नियोजन सर्व या आयोजकांनी केलं. सर्व बॅनर सगळ्या गोष्टी टी शर्ट म्हणू नका. त्याच्यानंतर हे लाईन आउट टाकणं म्हणा, स्टंप आणणं, बॅट आणणं, ही पारितोषिकं आणणं, ट्रॉफी आणणं, या सगळ्या गोष्टीचं नियोजन ज्या आयोजकांनी केलं. बघा सागर कळंबे अनुभव आहे बघा, संयम आहे खेळाचा म्हणून बॅट सुद्धा नाही उचलली. बॉल हातात येईल माहित होतं वाटतं अगोदरच. चांगला खेळाडू न्यू बॅग हाऊस वॉरियर्सचा. विकेट आणि ही एक विकेट मुकुंद येवलेनं चमत्कार करायला लागलाय. बघा बॅक टू बॅक अजून एक विकेट मिळाली या ठिकाणी पांडुरंग रोडलाईन्स संघाला.
आणि ज्या प्रकारे हा संघ खेळतोय विजयाच्या दृष्टीने वाटचाल करतोय बघा. बघा या ठिकाणी तात्यासाहेब एक्सप्रेस ही ऑक्शन पासून थांबली नाही, आता तरी सुद्धा थांबणार नाही. मागाशी ब्रेक मारलेला पण आता परत सुसाट सुटली. दिलीप जगताप कॅप्टन न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघाचे या ठिकाणी खेळायला. पहिला चेंडू अडवला या ठिकाणी. मुकुंद येवले तिसरं षटक. सागर कळंबे सामना करताना. बघा षटक कंप्लीट या ठिकाणी. मुकुंद येवलेचं तिसरं षटक पूर्ण झालेले. स्ट्रॅटेजिक टाइम आउट घ्या. चला 1 मिनिटाचा घेऊ द्या पंच, जाऊ द्या आता काय. घ्या सगळ्या मॅच मध्ये घेताय तुम्ही, शेवटच्या फायनल मॅच मध्ये सुद्धा घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. धाव संख्या झाली बघा या ठिकाणी 17 धावा. काय 12 बॉलला 12 रन पाहिजेत बघा या ठिकाणी न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला. दोन्ही संघ चांगले खेळतात बघा. फायनलची मॅच पर्व पहिले सिंधुजने प्रीमियर लीग यात्रा उत्सव 2025 सहकार्य विद्यमान यात्रा कमिटी ग्रामपंचायत सिंधुजने आयोजक संयोजक आणि सर्व ज्येष्ठ मंडळी यांचा आशीर्वाद, आमच्या भैरवनाथ देवाचा आशीर्वाद. चला मुकुंद येवले वेळ झाली. चला चौथं षटक या ठिकाणी कोण घेऊन आले, कोण टाकते. गणेश मोरे किपिंगला आले बघा. माग अनुभव मोठा. गणेश दादा सुद्धा मोठाच आहे. गणेश दादा डिस्टर्बन्स आहे. हरदास लोंढे बघा चांगला खेळाडू आहे. चौथं षटक आपल्या संघासाठी घेऊन आला. बघा चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गणेश मोरे यांनी आणि धाव वाचवली. 1 धाव. आणि सागर कळंबे गडबड करता करता विकेट मिळाली बघा. जोरदार मारला आणि बाहेर गेला बॉल. कसला रिव्ह्यू आहे हे बघा. 2 मिनिटं आहे का आता. हा रिव्ह्यू सागर कळंबेंनी नव्हता घेतला, हा रिव्ह्यू बाहेरनं सांगितला म्हणून घेतलाय. घेतला होता का बॅट्समन ना? नाही घेतला ना. बघा ही डिसिजन पंचांनी घ्यायचंय. ऐका रिव्ह्यू हा बॅट्समनने घ्यायला पाहिजे. तुम्ही मॅचेस बघता, स्टँडर्ड जे काही नियम आहेत त्याचे तुम्हाला माहिती आहे. डिसिजन मान्य करा. सागर कळंबेंनी रिव्ह्यू घ्यायला पाहिजे होता. बघा पंचांबरोबर दिलीप जगताप तुम्ही आयोजक कमिटीत हे तुम्हीच हे नियम बनवलेले आहेत, याच्यामध्ये बदल करू नका, मान्य करा. बघा चांगली विकेट मिळाली या ठिकाणी सागर कळंबेच्या रूपात पांडुरंग रोडलाईन संघाला. चला पुढचा बॅट्समन आत या. जरा न्यू बॅग हाऊस वॉरियर्सचे संघ मालक आणि आयकॉन प्लेयर थोडासा तुमचा संघ मागे घ्या, आतमध्ये येऊ नका. बघा ही पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस टीम आहे. प्रत्येक वेळी या टीमनं जिंकण्यासाठी प्रयत्न केलाय आणि नुसता प्रयत्न नाही केलाय तर जिंकली. आणि त्याच प्रकारे ही न्यू बॅग हाऊस वॉरियर्सची सुद्धा टीम आहे, संघर्ष करून पुढे आलेली आहे, अशी तशी नाही, जिंकूनच पुढे आलेली आहे. डायरेक्ट मारला संग्राम कळंबेच्या रूपाने एक विकेट आणि आला बघा. या ठिकाणी मुकुंद येवले ज्या प्रकारे मार्गदर्शन करतोय त्या प्रकारे हरिदास लोंढे खेळतोय.
बॉल टाकतोय, एका मागे एक 2 विकेट घेतल्या आणि आता ही हॅट्रिक चान्स आहे. आदिनाथ जगताप फलंदाज आपल्या संघाचा प्रतिनिधित्व करायला आलेला आहे आणि बॉल खेळायला आलेला आहे. बघा चांगलं षटक या ठिकाणी चालू झालं. बॅक टू बॅक 2 विकेट मिळाल्या. हरिदास लोंढे चांगला खेळाडू. बघा काय नो बॉलची 1 रन आहे. आउटचं काय आउट नाहीये ना, ठीक आहे. बघा वाकल्यामुळे एक नो बॉल दिले गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळाली बघा या ठिकाणी न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला. चला मुकून जेवले, लय वेळ घेऊ नका. हाड 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 थांबा 2 मिनिटं. पंचांनी सांगू दे आउट आहे मग आउट आहे. पंचांनी सांगितलेलं नाही. 2 मिनिटं. हे बघा बाहेरनं सांगू नका. 2 मिनिटं पंचांनी बघितले. पंच सांगतील या ठिकाणी काय डिसिजन येतो. ठाकरे अजून आउट तर देऊ द्या का, आधीच आती आता आहे काय. आउट या ठिकाणी विकेट. शेवटची विकेट आहे मला वाटतं आता ही. एकदा चेक करून सांगतो. ए बाळांनो बाहेर वाचायला लवकर. शेवटची विकेट आहे का. किती विकेट पडल्यात. 6 विकेट पडल्यात. आता एकच शेवटची विकेट आहे. हरिदास लोंढेने बघा काय ओव्हर टाकली. स्कोर या ठिकाणी झालेला आहे 18 रन. बॅटिंग नाही चालली पण बॉलिंग चालली. बघा बघा ही तात्यासाहेब एक्सप्रेस आहे. पांडुरंग रोड लाईन्स ऑक्शन पासून थांबली नाही. विकेट आणि जिंकली बघा. जिंकली एक्सप्रेस जिंकली.